नमस्ते माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका अँड वेलकम टू अवर चॅनल उबंतू। आजचा टॉपिक आहे स्टडी ऑफ साऊंड, चॅप्टर नंबर 12 फ्रॉम क्लास 9 सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी। आपल्याला साऊंडचा अभ्यास इथे करायचा आहे। साऊंड म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, साऊंड इज अ फॉर्म ऑफ एनर्जी। ज्यावेळेस आपण एनर्जीचे डिफरंट फॉर्म्स बघितलेले त्यावेळेस आपण मेन्शन केलेलं साऊंड इज फॉर्म ऑफ एनर्जी। साऊंड हा एनर्जीचा फॉर्म आहे, बट आपल्या सोप्या भाषेमध्ये म्हणायला गेलं तर साऊंड म्हणजे काय, जे काही आपल्या कानी पडतं, जे काही आपल्याला ऐकू येतं त्याला आपण इन जनरल साऊंड असं बोलतोय। आता जसं की मी आता तुमच्याशी बोलते तर माझा जो आवाज आहे तो साऊंड असणार आहे। लेट्स से फॅन चालू आहे, फॅनचा आवाज असणार आहे साऊंड। बाहेर ट्रेन मूव्ह होते, कार मूव्ह होते, गाडीचा आवाज येतो, त्या गाड्यांचा आवाज सुद्धा असणार आहे साऊंड। पक्ष्यांचा आवाज आहे, पक्ष्यांचा आवाज असणार आहे साऊंड। लेट्स से किचनमध्ये मिक्सर चालू आहे, मिक्सरचा आवाज असणार आहे साऊंड। सो थोडक्यात काय, जे काही आपल्या कानी पडतं त्याला आपण इन जनरल साऊंड असं बोलतो। आता हा जो साऊंड आहे, साऊंडचा आपल्याला अभ्यास करायचा आहे सायन्सच्या व्ह्यूने। बघा आता सायन्स म्हणजे काय, सायन्समध्ये आपण काय शिकतो, कसला अभ्यास करतो, आपल्या अवतीभोवती ज्या काही गोष्टी घडत असतात किंवा आपलं जे आयुष्य आहे, ज्या गोष्टींवरती डिपेंडंट आहे त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण करतो। जसं आपण एनर्जीचा अभ्यास केला, इलेक्ट्रिसिटीचा अभ्यास केला, त्यानंतर पॉवरचा अभ्यास केला, लॉज ऑफ मोशन बघितले, ज्याच्यामध्ये आपण रिअल लाईफ एक्झाम्पल सुद्धा लॉ ऑफ मोशन सोबत रिलेट करू शकलो। सो थोडक्यात काय, सायन्समध्ये आपण या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतो। आता आपल्या स्टडी ऑफ साऊंड आपल्याला सायन्सच्या व्ह्यूनी बघायचं आहे। तर साऊंड इज अ फॉर्म ऑफ एनर्जी। आपल्याला साऊंडबद्दल थोडीफार अंडरस्टँडिंग आहे। आपल्याला माहिती आहे की साऊंड जे असतात ते वेव्हच्या फॉर्ममध्ये मूव्ह होतात, राईट। साऊंड वेव्स बोलतो आपण, ज्यावेळेस आपण साऊंड मेन्शन करतो त्यावेळेस आपण एकदा साऊंड एनर्जी बोलतो किंवा साऊंड वेव्ह बोलतो। वेव्हच्या फॉर्ममध्ये साऊंड मूव्ह होत असतो। आता हा जो साऊंड आहे याबद्दल आपल्याला काय काय शिकायचं ते बघूया। फर्स्ट लॉन्जिट्युडिनल वेव्ह साऊंड। आता आपण ज्या वेव्स बघितल्या, वेव्ह ज्या आहे त्या वेव्स दोन टाईपच्या असतात, एक असते ट्रान्सवर्स वेव्ह, एक असते लॉन्जिट्युडिनल वेव्ह। तर साऊंड इज अ टाईप ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्ह। मग लॉन्जिट्युडिनल वेव्ह म्हणजे काय, ट्रान्सवर्स वेव्ह म्हणजे काय, त्याची एक्झाम्पल्स आणि त्यानंतर साऊंड लॉन्जिट्युडिनल वेव्ह कशी आहे ते आपल्याला सगळ्यात आधी बघायचं आहे। त्यानंतर आपण साऊंडची वेव्हलेंथ, फ्रिक्वेन्सी, टाइम पिरियड काय असणार ते आपण बघणार। ह्या टर्म्स तुम्ही ऐकलेल्या आहेत, वेव्हलेंथ, फ्रिक्वेन्सी, टाइम पिरियड। वेव्हलेंथ आपण दाखवतो या सिम्बॉलनी, याला बोलतात लॅम्बडा। वेव्हलेंथ म्हणजे काय, साऊंड वेव्हसाठी वेव्हलेंथ काय असणार आहे। फ्रिक्वेन्सी आपण एफनी दाखवतो किंवा काही केसेसमध्ये या सिम्बॉलने दाखवतो, याला बोलतात न्यू। हे सगळं आपण डिस्कस करणारच आहोत। सो फ्रिक्वेन्सी काय असणार आहे साऊंड वेव्हची ते आपण बघणार। टाइम पिरियड काय असणार आहे, कॅपिटल टी, ते सुद्धा आपण साऊंड वेव्हसाठी काय असणार ते डिस्कस करणार आहोत। देन वेलोसिटी ऑफ साऊंड अँड फॅक्टर्स अफेक्टिंग वेलोसिटी। साऊंड ज्यावेळेस मूव्ह होते त्याची वेलोसिटी काय असते, वेलोसिटीचं कशाशी रिलेशन असतं ते रिलेशन आपण इथे बघणार आहोत। त्यानंतर ही जी वेलोसिटी आहे याच्यावरती वेलोसिटी ही बरेच फॅक्टर्समुळे अफेक्ट होते। मग हे वेलोसिटी कोणत्या फॅक्टर्सवर डिपेंडंट असेल ते सगळं रिलेशन आपण इथे बघणार आहोत। देन साऊंड रेंज। आता हे जे साऊंड आहे आपण जसं बोलतो की इन जनरल ज्यावेळेस आपण साऊंड मेन्शन करतो तर आपण काय बोलतो, आपल्याला जे ऐकू येतं दॅट इज साऊंड, बरोबर। बट साऊंड म्हणजे फक्त तेवढंच नाही, अशा पण काही वेव्स असतात किंवा असा पण काही साऊंडचा टाईप असतो की जे आपल्याला ऐकू येत नाही। मग ते साऊंडच्या रेंजेस आपल्याला बघायचे आहेत। 3 रेंजेस आपल्याला स्टडी करायचे आहे, एक आहे इन्फ्रा, एक आहे ऑडिबल आणि एक आहे अल्ट्रासाऊंड। ऑडिबल म्हणजे काय, ऐकू येणारं। सो दिस इज ह्युमन रेंज, आपण जे काय ऐकू शकतो ती जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी म्हणजे ऑडिबल रेंज फ्रिक्वेन्सी, ओके। त्यानंतर त्याच्या खालची जी फ्रिक्वेन्सी असते त्याला बोलतात इन्फ्रा, त्याच्या वरची जी फ्रिक्वेन्सी असते तो जो साऊंड असतो त्याला बोलतात अल्ट्रा। अल्ट्रासाऊंड, इन्फ्रासाऊंड आणि ऑडिबल रेंज, ठीक आहे। आता हे रेंजेस काय आहे, त्याचे एक्झाम्पल्स काय, कोण या रेंजचा कसा यूज करतो ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत। देन रिफ्लेक्शन ऑफ साऊंड। आपण लाईटचं रिफ्लेक्शन बघितलं त्याच पद्धतीने साऊंडचं सुद्धा रिफ्लेक्शन होतं। मग याच्यामध्ये काय कॅरेक्टरिस्टिक आहे, लाईटचं रिफ्लेक्शन, साऊंडचं रिफ्लेक्शन, याच्यामध्ये काही रिलेशन आहे का, त्या सगळ्या गोष्टी आपण इथे डिस्कस करणार आहोत। इको, त्यानंतर रिफ्लेक्शन ऑफ साऊंड नंतर एको अँड रिव्हर्बरेशन। एको अँड रिव्हर्बरेशन, आता हे काय आहे हे तुम्हाला माहिती आहे की प्रतिध्वनी ज्याला आपण बोलतो। बऱ्याचदा असं होतं की आपण ज्यावेळेस हिल स्टेशनला जातो आणि तिथे आपण आवाज येतो तो आवाज घुमतो, बरोबर। किंवा एखादं बंद घर असेल तिथे जर तुम्ही गेला तर तुमचा आवाज तो घुमतो। तर त्याच्याशी रिलेटेड ह्या 2 टर्म्स आहे, एक आहे एको, दुसरं आहे रिव्हर्बरेशन। तर एको म्हणजे काय, रिव्हर्बरेशन म्हणजे काय, ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत। देन साऊंडचं ॲप्लिकेशन जे आहे की टेक्नॉलॉजीमध्ये साऊंड वेव्हचा किंवा साऊंड एनर्जीचा कसा यूज केला जातो त्याचे काही ॲप्लिकेशन्स आपण डिस्कस करणार आहोत। त्याच्यामध्ये फर्स्ट आहे सोनार, याला बोलतात सोनार। सोनार हे काय, SONAR, दिस इज शॉर्ट फॉर्म, याला बोलतात साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग। साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग, साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग असं तुम्ही लक्षात ठेवू शकता। सो दॅट इज कॉल्ड एज सोनार। सोनार सिस्टीम काय असते, त्याचा यूज काय होतं ते आपण इथे बघणार आहोत। त्यानंतर साऊंडचा यूज सोनोग्राफीमध्ये कसा केला जातो,
सोनोग्राफी आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे की ज्यावेळेस एखाद्याची तब्येत बरी नसते, कोणी पेशंट असेल तर त्याची सोनोग्राफी केली जाते. तर सोनोग्राफी म्हणजे काय, सोनोग्राफीमध्ये साऊंडचा कसा संबंध आहे ते आपण इथे डिस्कस करणार आहोत. ह्युमन इयरचा इंटरनल स्ट्रक्चरचा आपण अभ्यास करणार आहोत. तर ह्युमन इयरमध्ये कसे पार्ट्स आहे किंवा कोणत्या स्टेजेसमध्ये साऊंड सिग्नल प्रोसेस होतं त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. ज्यावेळेस आपल्या कानी काही आवाज पडतो, साऊंड येतो, मग हा साऊंड कसा इयरमध्ये कसा प्रोसेस होतो, त्याचा सिग्नल ब्रेनपर्यंत कसा जातो, त्यानंतर तो साऊंड म्हणून कसा रिकग्नाइज होते, या सगळ्या गोष्टी आपण इथे बघणार आहोत विथ द हेल्प ऑफ डायग्राम. ओके, सो दिस इज ऑल अबाउट चॅप्टर. छोटा चॅप्टर आहे, सोपा चॅप्टर आहे. या व्यतिरिक्त आपण टेक्स्टबुकमध्ये असणारे सॉल्व्ड एक्झाम्पल्स आणि अनसॉल्व्ड एक्झाम्पल्स सुद्धा सॉल्व्ह करणार आहोत. जे अनसॉल्व्ड एक्झाम्पल्स आहे त्याचं जे सोल्युशन आहे ते सोल्युशन तुम्हाला PDF फॉर्ममध्ये मिळणार आहे. त्या PDFची लिंक मी व्हिडिओचं जे डिस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे. सो लेट स्टार्ट. फर्स्ट टॉपिक, साऊंड ॲज अ लॉन्जिट्युडिनल वेव्ह. साऊंडला आपण कसं डिस्क्राईब करू शकतो, आपण बघितलं साऊंड इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. त्यामुळे ज्यावेळेस आपण साऊंड डिस्क्राईब करू त्यावेळेस आपण असं लिहू शकतो, साऊंड इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. राईट, साऊंड कोणत्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल करतं, साऊंड वेव्हच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल करतं. त्यामुळे आपण असं लिहू शकतो, साऊंड इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच ट्रॅव्हल्स in the form of wave and creates hearing sensation to our ears. बरोबर, हिअरिंग सेन्सेशन टू अवर इयर्स म्हणजे काय, आपल्या कानांना ते काहीतरी ऐकण्याचा सेन्स देते. ओके, त्यामुळे साऊंडला आपण कसं डिस्क्राईब करू शकतो, साऊंड इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ वेव्ह. एनर्जी वेव्हच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होते आणि त्याचं फंक्शन काय, विच क्रिएट्स हिअरिंग सेन्सेशन टू अवर इयर्स. दिस इज साऊंड. आता सपोज मी बोलते आणि समोर एक व्यक्ती आहे, तो व्यक्ती माझं बोलणं ऐकतोय. तर मी बोलते आहे त्यामुळे आय विल बी द सोर्स. सोर्स म्हणजे काय, जिथून साऊंड जनरेट होतंय. ओके, आय विल बी द सोर्स. त्यानंतर जी व्यक्ती ऐकते त्याला आपण बोलणार रिसिव्हर. त्याला आपण काय बोलणार, रिसिव्ह करणारा रिसिव्हर. सोर्स आहे, रिसिव्हर आहे. सोर्सपासून साऊंड जनरेट होतोय, त्यानंतर तो रिसिव्हरकडे जातोय. बट आता सोर्स टू रिसिव्हर साऊंड कसा ट्रॅव्हल करतोय, तर साऊंडला नेहमी ट्रॅव्हल करण्यासाठी गरज असते एका मीडियमची. कसली गरज असते, एका मीडियम. मीडियम म्हणजे काय, एखादं माध्यम. जसं आता मी बोलते, सपोज समोर एक व्यक्ती उभा आहे, तो ऐकतोय, तर माझं जे बोलणं किंवा ही जी साऊंड वेव्ह आहे किंवा ही जी साऊंड एनर्जी, ही साऊंड एनर्जी रिसिव्हरकडे ट्रान्सफर कशी होते, थ्रू एअर थ्रू ट्रान्सफर होते. त्यामुळे साऊंडला नेहमी ट्रॅव्हल करण्यासाठी मीडियमची गरज असते. हा मीडियम एअर असू शकतो, और लिक्विड असू शकतो, और गॅस सुद्धा असू शकतो. दॅट मीन्स साऊंड कॅन ट्रॅव्हल थ्रू एअर और थ्रू लिक्विड और थ्रू गॅस. थोडक्यात काय, साऊंडला ट्रॅव्हल करण्यासाठी मीडियमची गरज असते. आता हे जर मी विचार केला, सपोज मी व्हॅक्यूम कन्सिडर केला. व्हॅक्यूमचा अर्थ समजतो, व्हॅक्यूम म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये काहीच नसतं, नॉट अ सिंगल पार्टिकल और एअर पार्टिकल ऑल्सो. म्हणजे इव्हन हवा पण नसते, अशी जी प्लेस असते त्याला आपण बोलतो व्हॅक्यूम. फॉर एक्झाम्पल स्पेसला आपण व्हॅक्यूम कन्सिडर करतो. व्हॅक्यूममध्ये एअर पार्टिकल पण नाही किंवा दुसरं काहीच प्रेझेंट नाही, नथिंग इज प्रेझेंट इनसाइड व्हॅक्यूम. तर व्हॅक्यूममध्ये साऊंड वेव्ह ट्रॅव्हल करणार आहे का, नाही, साऊंड वेव्ह ट्रॅव्हल नाही करणार. बिकॉज व्हॅक्यूममध्ये काही मीडियम प्रेझेंट नाही आहे, एअर नाही आहे, लिक्विड नाही, गॅस नाही, काहीच मीडियम नाही. त्यामुळे साऊंड वेव्ह व्हॅक्यूममधनं ट्रॅव्हल करणार नाही. तर अशा ज्या वेव्हज असतात की ज्याला ट्रॅव्हल करण्यासाठी काही मीडियमची गरज असते त्याला बोलतात मेकॅनिकल वेव्ह. ओके, त्याला काय बोलतात, मेकॅनिकल वेव्ह. सो व्हॉट इज मेकॅनिकल वेव्ह, द वेव्हज विच नीड मीडियम टू ट्रान्सफर और टू प्रोपोगेट आर कॉल्ड ॲज मेकॅनिकल वेव्स. म्हणजे मेकॅनिकल वेव्स ज्यावेळेस तुम्ही कधी ऐकाल, मेकॅनिकल वेव्स असा शब्द असेल तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे. मेकॅनिकल वेव्ह म्हणजे काय, अशा वेव्ह की ज्याला ट्रान्सफर होण्यासाठी किंवा ज्याला प्रोपोगेट होण्यासाठी काहीतरी मीडियमची गरज असते, त्याला बोलतात मेकॅनिकल वेव्ह. व्हॉट इज ऑपोजिट ऑफ मेकॅनिकल वेव्ह, आता मेकॅनिकल वेव्ह म्हणजे याला मीडियम लागणार आहे. अशा काही वेव्स असतात की ज्या विदाउट मीडियम सुद्धा प्रोपोगेट होऊ शकतात किंवा ट्रान्सफर होऊ शकतात. म्हणजे असे काही वेव्स की ज्याला मीडियमची गरज नसते, इव्हन व्हॅक्यूममधून सुद्धा त्या वेव्स पास होऊ शकतात, त्याला बोलतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. त्याला काय बोलतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह व्हॅक्यूममधून सुद्धा पास होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल सन आणि अर्थ ही केस आपण कन्सिडर केली. जी लाईट आहे, लाईट जी आहे, लाईट सनपासून अर्थपर्यंत येते थ्रू स्पेस, तिथे व्हॅक्यूम आहे, व्हॅक्यूममधून ती पास होते. त्यामुळे लाईट जे आहे, लाईट इज एक्झाम्पल ऑफ
इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह। आता याचा आपल्याला अभ्यास करायचा नाही, आपण साऊंड बद्दलच कन्सर्न आहोत, त्यामुळे फक्त एवढं लक्षात घ्या की साऊंड इज अ फॉर्म ऑफ मेकॅनिकल वेव्ह। व्हाय मेकॅनिकल वेव्ह? बिकॉज साऊंड ऑलवेज नीड्स अ मीडियम टू प्रोपगेट ऑर टू ट्रॅव्हल। मीडियम कोणतं असेल? एअर असेल, लिक्विड असेल और गॅस असेल। त्यामुळे आपण अजून एक पॉईंट इथे नोट डाऊन करू शकतो, साऊंड इज अ फॉर्म ऑफ मेकॅनिकल वेव्ह। साऊंड इज अ मेकॅनिकल वेव्ह। मेकॅनिकल आणि दुसरी कोणती सांगितली? इलेक्ट्रोमॅग्नेटिक, ही ज्याला अशी वेव्ह की जी व्हॅक्यूम मधून सुद्धा पास होऊ शकते। मेकॅनिकल म्हणजे नेहमी मीडियम लागतं, व्हॅक्यूम मधनं मेकॅनिकल वेव्ह कधीच पास होत नाही। साऊंड इज अ मेकॅनिकल वेव्ह। ठीक आहे, समजलं? हे आपण आता साऊंडचे काय प्रॉपर्टीज आहे किंवा साऊंडचे काय कॅरेक्टरिस्टिक आहे त्याचा अभ्यास करतोय। सो साऊंड इज अ मेकॅनिकल वेव्ह। आता नेक्स्ट आहे साऊंड इज अ लॉन्जिट्युडिनल वेव्ह। साऊंड इज अ लॉन्जिट्युडिनल वेव्ह। याला लॉन्जिट्युडिनल बोलतात किंवा लॉन्गिट्युडिनल पण बोलतात, दोन्ही शब्द करेक्ट आहे, तुम्ही कोणताही वर्ड यूज करू शकता। लॉन्जिट्युडिनल वेव्ह। लॉन्जिट्युडिनल वेव्ह म्हणजे काय? लॉन्जिट्युडिनल वेव्ह स्टडी करण्यासाठी ऍक्च्युली वेव्हचे दोन टाईप असतात, दोन टाईप आपण कन्सिडर करतो। एक असते ट्रान्सवर्स वेव्ह आणि एक असते लॉन्जिट्युडिनल वेव्ह। ट्रान्सवर्स आणि दुसरी असते लॉन्जिट्युडिनल। आता ह्या वेव्हज काय ते समजण्यासाठी आपण सिंपल एक्झाम्पल्स कन्सिडर करूया। ट्रान्सवर्स वेव्ह समजण्यासाठी असं एक्झाम्पल कन्सिडर करा की एक मोठी रोप आहे, एक मोठी दोरी आहे, ओके, आणि ती दोरी तुम्ही अशी अशी फिरवताय, हलवताय। ठीक आहे, दोरी अशी अशी हलवताय। दोरी ज्यावेळेस तुम्ही अशा डायरेक्शनमध्ये हलवाल त्यावेळेस जर तुम्ही दोरी ऑब्झर्व केली, ती रोप ऑब्झर्व केली, तर तुम्हाला दिसेल की रोप अशी मूव्ह होते। करेक्ट? ठीक आहे, रोप अशी मूव्ह होते। यामध्ये जर तुम्ही बघितला, जर मी दोन गोष्टी कन्सिडर केल्या, वेव्हचा जर मी विचार केला, वेव्हची डायरेक्शन विचार केली, तर वेव्ह कशी, ज्यावेळेस मी अशी दोरी फिरवते, जी वेव्ह क्रिएट होते ती पुढे पुढे जाते, बरोबर? म्हणजे वेव्हची मोशन कोणती असणार आहे? वेव्ह मोशन लेट से या डायरेक्शनमध्ये आहे, ओके। आता ज्यावेळेस ही दोरी मी अशी मूव्ह होते, लेट से दोरीवरचा हा एक पार्टिकल आहे, ओके। हा पार्टिकल कसं मूव्ह होतोय? हा पार्टिकल अप डाऊन मूव्ह होतोय, बरोबर? हा पार्टिकल अप डाऊन मूव्ह होतोय। हा पार्टिकल अप डाऊन मूव्ह होतोय, त्यामुळे पार्टिकलची मुवमेंट कशी असणार आहे? वर्टिकल असणार आहे। इथे आपण लिहू शकतो पार्टिकल ऑफ मीडियम, किंवा आपण त्याला ऑसिलेशन सुद्धा बोलू शकतो, और ऑसिलेशन। आपण कसला विचार करतोय? डायरेक्शनचा विचार करतो। वेव्ह कोणत्या दिशेने जाते आणि ती जी रोप आहे त्या रोपवरचा जर एखादा पार्टिकल कन्सिडर केला तो कसा मूव्ह होतोय। हा जो पार्टिकल आहे ऑसिलेशन मध्ये आहे, त्याची मुवमेंट आहे वर्टिकल। तर इथे जर तुम्ही बघितला, वेव्ह मोशन आणि पार्टिकल ऑफ मीडियम यांच्या जे डायरेक्शन आपण कन्सिडर केला, याच्यामध्ये हा अँगल आहे 90 डिग्री, हा अँगल आहे 90 डिग्री। तर अशा जे वेव्हज असतात याला बोलतात ट्रान्सवर्स वेव्ह। याला काय बोलतात? ट्रान्सवर्स वेव्ह। म्हणजे काय? वेव्ह डायरेक्शन ऑफ वेव्ह मोशन अँड डायरेक्शन ऑफ ऑसिलेशन ऑफ पार्टिकल ऑफ मीडियम आर परपेंडिक्युलर टू ईच अदर। तर अशा केसमध्ये जी वेव्ह असणार दॅट वेव्ह इज कॉल्ड एज ट्रान्सवर्स वेव्ह। नाउ व्हॉट अबाउट लॉन्जिट्युडिनल वेव्ह? लॉन्जिट्युडिनल वेव्ह म्हणजे काय? त्यासाठी एक एक्झाम्पल कन्सिडर करा स्प्रिंगचं। ठीक आहे, स्प्रिंग जे असते, पेनमध्ये जी स्प्रिंग असते त्या स्प्रिंगचं एक्झाम्पल कन्सिडर करा। बघा, स्प्रिंग अशा फॉर्ममध्ये असणार आहे। ही इनिशियल स्टेट म्हणजे रेस्ट स्टेट आपण कन्सिडर करू, जेव्हा स्प्रिंग जस्ट पडलेली आहे त्या केसमध्ये स्प्रिंग अशी असणार आहे। स्प्रिंगची ही जी रिंग आहे त्याला आपण कॉईल बोलू शकतो। आता सपोज स्प्रिंगच्या एक एंडला मी फोर्स अप्लाय केला, स्प्रिंग आहे त्याच्यामध्ये कॉइल्स आहे, ज्यावेळेस मी फोर्स अप्लाय करेल तर ते जे कॉइल्स आहेत त्याच्या एकमेकांच्या जवळ येतील। ठीक आहे, या साईडला फोर्स अप्लाय करते, कॉइल्स अशा एकमेकांच्या जवळ येतील। तर थोडक्यात काय होते, हे जे कॉइल्स आहे हे कॉइल्स जवळ येतात, कॉम्प्रेस होत आहे, एकत्र येत आहे, कॉम्प्रेस होत आहे, म्हणून याला बोलतात रिजन ऑफ कॉम्प्रेशन। याला काय बोलतात? रिजन ऑफ कॉम्प्रेशन। त्यानंतर आता जर मी इथे अप्लाय केलं, फोर्स सोडून दिला, फोर्स काढून घेतला मी, ठीक आहे, फोर्स रिमूव्ह केला, ह्या केसमध्ये काय होणार आहे? हे जे कॉम्प्रेशनचा हा जो रिजन, हा रिजन पुढे शिफ्ट होणार आहे, ओके, हा रिजन पुढे शिफ्ट होणार आहे। आणि अशा पद्धतीने जी वेव्ह आहे किंवा जो मी फोर्स अप्लाय करते, जी काही वेव्ह आहे ती वेव्ह फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये मूव्ह होणार आहे इन द फॉर्म ऑफ कॉम्प्रेशन, ओके। आणि त्यानंतर ज्या ठिकाणी ह्या ज्या स्प्रिंग्स आहे ह्या स्प्रिंग्सवर स्प्रेड आउट होत आहे, तो जो रिजन असणार आहे त्याला बोलतात रेरिफॅक्शन। काय बोलतात? रेरिफॅक्शन, त्याला बोलतात रेरिफॅक्शन। तर
अशा पद्धतीने स्प्रिंगमध्ये कॉम्प्रेशन आणि रेरिफ्रॅक्शन याच्या फॉर्ममध्ये वेव्ह जी ती वेव्ह पुढे ट्रॅव्हल करणार आहे. तर हेच लॉजिक किंवा ह्याच कन्सेप्टवरती साऊंड वेव्ह मूव्ह होत असते. तर साऊंड वेव्ह कशी मूव्ह होते? साऊंड वेव्ह मूव्ह होते इन द फॉर्म ऑफ कॉम्प्रेशन अँड रेरिफ्रॅक्शन. कॉम्प्रेशन म्हणजे काय? जिथे पार्टिकल्स एकत्र येतात दॅट रिजन इज कॉम्प्रेशन. जिथे पार्टिकल्स स्प्रेड आउट होतात दॅट रिजन इज रेरिफ्रॅक्शन. कॉम्प्रेशन आणि रेरिफ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये साऊंड वेव्ह मूव्ह होते. बट आता इथे लॉन्जिट्युडनल वेव्ह म्हणजे काय? तर यामध्ये जर तुम्ही बघितलं वेव्ह कशी मूव्ह होते, वेव्हची डायरेक्शन आहे की वेव्ह डायरेक्शन अशी आहे. आणि त्यानंतर जे पार्टिकल्स आहे, पार्टिकल्स कसे मूव्ह होत आहेत, कॉइल्स कशा मूव्ह होत आहेत, कॉइल्स सुद्धा सेम डायरेक्शनमध्ये मूव्ह होत आहे. कॉइल्स म्हणजे काय? पार्टिकल ऑफ मीडियम आपण बोलू शकतो. सो पार्टिकल ऑफ मीडियम या डायरेक्शनमध्ये मूव्ह होत आहे. याचा अर्थ काय? वेव्ह डायरेक्शन आणि पार्टिकलची जी डायरेक्शन आहे त्या डायरेक्शन आहे पॅरलल एकमेकांना. तर ज्या केसमध्ये वेव्हची डायरेक्शन किंवा वेव्ह मोशनची डायरेक्शन आणि पार्टिकल मीडियमचे जे पार्टिकल आहे त्याची जी डायरेक्शन ती डायरेक्शन पॅरलल असेल त्याला आपण बोलतो लॉन्जिट्युडनल वेव्ह. लॉन्जिट्युडनल लॉंग अलॉंग दी लेंथ त्यामुळे दिस आर लॉन्जिट्युडनल वेव्ह. म्हणून ज्या केसमध्ये पॅरलल असेल ही डायरेक्शन दॅट इज लॉन्जिट्युडनल, ज्या केसमध्ये परपेंडिक्युलर असेल दॅट इज ट्रान्सवर्स. तर आपल्याला ट्रान्सवर्स वेव्हचा अभ्यास करायचा नाही, आपल्याला अभ्यास कसला करायचा आहे? लॉन्जिट्युडनल वेव्हचा अभ्यास करायचा आहे. म्हणजेच की आपल्याला साऊंड वेव्हचा अभ्यास करायचा आहे. क्लिअर इथपर्यंत? अँड देअरफॉर साऊंड इज अ लॉन्जिट्युडनल वेव्ह. वाय लॉन्जिट्युडनल? बिकॉज वेव्ह डायरेक्शन आणि पार्टिकलची जी डायरेक्शन आहे दे बोथ आर पॅरलल टू इच अदर ऑर दे बोथ आर मूव्हिंग इन द सेम डायरेक्शन. हेन्स साऊंड वेव्ह इज अ लॉन्जिट्युडनल वेव्ह. हे जास्त तुम्हाला रेफरन्ससाठी तुम्ही लक्षात ठेवू शकता. ट्रान्सफर्सचं एक्झाम्पल काय आहे? एखादी रोप आहे, ती रोप जर मी अशी मूव्ह केली त्या केसमध्ये जी काही वेव्ह जाणार आहे सो दॅट वेव्ह इज कॉल्ड ट्रान्सफर्स वेव्ह. ओके. लॉन्जिट्युडनल त्यासाठी आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे एका स्प्रिंगचा. समजलं? आता आपल्याला साऊंड वेव्ह ॲज लॉन्जिट्युडनल वेव्ह काय आहे ते डिटेलमध्ये बघायचं आहे. साऊंड इज अ लॉन्जिट्युडनल वेव्ह. लॉन्जिट्युडनल वेव्ह काय असते? कारण यामध्ये आपण दोन फॅक्टर कन्सिडर केले. वेव्हची मोशन कुठे आहे आणि त्याचे मीडियम आहे, त्या मीडियमच्या पार्टिकलचे मोशन कसे आहे त्या गोष्टी आपण कन्सिडर केलेल्या. ज्यावेळेस वेव्हची मोशन किंवा वेव्ह मोशनची जी डायरेक्शन आहे ती डायरेक्शन आणि पार्टिकल ऑफ जे मीडियमचे जे पार्टिकल असणार आहे त्याची डायरेक्शन किंवा त्याच्या ऑसिलेशनची डायरेक्शन एकमेकांना पॅरलल असणार आहे किंवा एकाच डायरेक्शनमध्ये ते असणार आहे दॅट इज केस ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्ह. यामध्ये अजून एक गोष्ट, पार्टिकल ऑफ मीडियमचे जे पार्टिकल आहे ते मूव्ह होता का? मीडियमचे पार्टिकल मूव्ह होत नाही. मीडियमचे पार्टिकल ऑसिलेट होतात. म्हणून इथे आपण वर्ड यूज केलेला ऑसिलेशन. मीडियमचे जे पार्टिकल आहेत ते ऑसिलेट होतात अबाउट देअर मीन पोझिशन, अबाउट देअर मीन पोझिशन or central position in a direction parallel to motion of wave. So that is called as longitudinal wave. Particle move होत नाही, particle oscillate होत आहे about their mean or central position. ओके. आता longitudinal wave आपण बघितलं, स्प्रिंगचे जे एक्झाम्पल घेतलेलं आहे त्यामध्ये आपण बघितलं वेव्ह कशी कोणत्या फॉर्ममध्ये शिफ्ट होते किंवा कोणत्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर होते. वेव्ह इज ट्रान्सफर इन द फॉर्म ऑफ अल्टरनेट कॉम्प्रेशन रेरिफ्रॅक्शन, कॉम्प्रेशन रेरिफ्रॅक्शन, कॉम्प्रेशन रेरिफ्रॅक्शन. म्हणजे एक कॉम्प्रेशन रिजन असणार त्यानंतर रेरिफ्रॅक्शन असणार आहे, एक कॉम्प्रेशन त्यानंतर रेरिफ्रॅक्शन, आणि अशा पद्धतीने जी वेव्ह जी आहे ती वेव्ह इथे मूव्ह होणार आहे. कॉम्प्रेशन म्हणजे काय? पार्टिकल्स आर क्लोज टुगेदर. इथे आपण लिहू शकतो पार्टिकल्स आर क्लोज टुगेदर, कॉम्प्रेस केलेले आहे. आणि रेरिफ्रॅक्शन म्हणजे काय? ते विरळ असणार आहे. विरळ असणार आहे म्हणजे आपण असं डिस्क्राईब करू शकतो पार्टिकल्स आर अवे फ्रॉम इच अदर. तर साऊंड वेव्हची जी मुवमेंट आहे, साऊंड वेव्हची मुवमेंट कॉम्प्रेशन रेरिफ्रॅक्शन या फॉर्ममध्ये होत असते. आता पार्टिकल्स आर क्लोज टुगेदर आणि पार्टिकल्स आर अवे फ्रॉम इच अदर, याला जर आपण प्रेशर डेन्सिटीच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. लाऊडस्पीकरमधून जो साऊंड येतो त्याचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. हा साऊंड ज्यावेळेस ट्रॅव्हल करणार आहे त्यावेळेस तो जो पॅटर्न आहे तो पॅटर्न इथे चेक केलेला आहे किंवा इथे पॅटर्न इथे दाखवलेला आहे. जर आपण डेन्सिटी वाईज विचार केला तर डेन्सिटी वाईज कसं असणार आहे? कॉम्प्रेशन रेरिफ्रॅक्शन असा अल्टरनेट रिजन आपल्याला इथे मिळणार आहे. ओके. कॉम्प्रेशन आहे, पार्टिकल्स आर क्लोज टुगेदर, दॅट मीन्स डेन्सिटी सुद्धा काय असणार आहे? जास्त असणार आहे. जर आपण प्रेशरचा विचार केला, प्रेशरचा जर आपण विचार केला तर प्रेशर सुद्धा बघा तुम्ही या फॉर्ममध्ये बसू शकता, क्लोजली पॅक टुगेदर. इथे थोडं विरळ आहे, इथे पॅक आहे, इथे विरळ आहे. सो दिस इज कॉम्प्रेशन रेरिफ्रॅक्शन या फॉर्ममध्ये. आणि त्यानंतर आपण जर डेन्सिटी ऑफ प्रेशर जर आपण त्याचा जर ग्राफ काढण्याचा प्रयत्न केला तर इथे आपण 2-3 गोष्टी डिस्क्राईब करू शकतो. फर्स्ट वन इज लॅम्बडा, सेकंड इज अँप्लिट्यूड अँड थर्ड वन इज फ्रिक्वेन्सी ऑफ टाइम. आता लॅम्बडा काय, अँप्लिट्यूड काय, फ्रिक्वेन्सी ऑफ टाइम काय ते आपण बघूया. बट सगळ्यात आधी हे समजलं साऊंड वेव्ह काय असतं. साऊंड वेव्ह इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, इट इज अ वेव्ह. त्यानंतर साऊंड इज अ फॉर्म ऑफ मेकॅनिकल वेव्ह. मेकॅनिकल का? कारण त्याला पास होण्यासाठी नेहमी मीडियम लागतं. एअर असेल,
त्यानंतर त्या सॉलिड असेल और लिक्विड असेल त्याला नेहमी मीडियम गरजेचं असतं. व्हॅक्यूममधून साऊंड वेव्ह कधीच पास होत नाही, हे आपण बघितलं. त्यानंतर आपण आलो लॉन्जिट्युडिनल आणि ट्रान्सव्हर्स वेव्हकडे. लॉन्जिट्युडिनल आणि ट्रान्सव्हर्स वेव्हमध्ये फरक काय होता, आपण दोन गोष्टी चेक करतो त्याच्या अकॉर्डिंग वेव्हला आपण क्लासिफाय करतो. वेव्हची मोशन कोणती आहे आणि वेव्हचे जे पार्टिकल ऑफ मीडियम आहे त्याची मोशन कोणती आहे. पार्टिकल ऑफ मीडियम ज्यावेळेस आपण बोलतो याचा अर्थ त्याचा ऑसिलेशन असतो. सो टू बी स्पेसिफिक, पार्टिकल ऑफ मीडियमचे ऑसिलेशन कसं आहे त्याची डायरेक्शन आपण कन्सिडर करतो. जर ते दोघं एका डायरेक्शनला असेल देन दॅट इज लॉन्जिट्युडिनल वेव्ह. जर ते एकमेकांनी परपेंडिक्युलर असेल दॅट इज ट्रान्सव्हर्स वेव्ह. ट्रान्सव्हर्स वेव्हचं एक्झाम्पल काय, ज्यावेळेस आपण रोप मूव्ह करतो दॅट इज एक्झाम्पल ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह. ट्रान्सव्हर्स वेव्हचं अजून एक एक्झाम्पल आहे, शांत पाणी, त्या पाण्यामध्ये खडा जर टाकला तर तिथे वॉटर रिपल्स प्रोड्यूस होतात. तर दिस इज एक्झाम्पल ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह. बट आपण इंटरेस्टेड आहोत लॉन्जिट्युडिनल वेव्हमध्ये. लॉन्जिट्युडिनल वेव्ह समजण्यासाठी आपण एका स्प्रिंगचं एक्झाम्पल घेतलं. स्प्रिंग रेस्ट कंडिशनमध्ये होती, ज्यावेळेस फोर्स अप्लाय केला, फोर्स अप्लाय केल्यानंतर कॉइल्स एकत्र आले, तो जे रिजन असणार दॅट इज कॉल्ड एज रिजन ऑफ कॉम्प्रेशन किंवा कॉम्प्रेशन. त्यानंतर ज्यावेळेस आपण फोर्स रिमूव्ह करू त्यावेळेस हे जे कॉम्प्रेशन पुढे पास ऑन होणार आहे आणि त्यानंतर ज्यावेळेस स्प्रिंग जे आहे ते एकमेकांपासून फार अवे असणार दॅट इज रिजन ऑफ रेडिफ्रॅक्शन. तर थोडक्यात काय की साऊंड जो आहे याच पद्धतीने साऊंड जो आहे, साऊंड हा कॉम्प्रेशन रेडिफ्रॅक्शन या पॅटर्नमध्ये मूव्ह होतो. अल्टरनेट बँड्स असणार आहे, एक बँड कॉम्प्रेशनचा असणार आहे, एक बँड रेडिफ्रॅक्शनचा असणार आहे. त्यानंतर आपण काय केलं, लाऊडस्पीकरचा जो साऊंड आहे त्या साऊंड कन्सिडर केला आणि त्यानंतर त्या साऊंडमुळे जो मीडियम असणार त्या मीडियममध्ये चेंज इन डेन्सिटी कसा असणार आहे, चेंज इन प्रेशर कसं असणार ते आपण बघितलं, तो पॅटर्न बघितला. इथे सुद्धा आपल्याला अल्टरनेट बँड्स मिळतात दोन्ही केसमध्ये. तर एक असणार आहे कॉम्प्रेशन, दुसरा असणार आहे रेडिफ्रॅक्शन. आता यानंतर आपल्याला बघायचं आहे या केसमध्ये वेव्हलेंथ काय असणार आहे, ॲम्प्लिट्यूड काय असणार आहे आणि फ्रिक्वेन्सी काय असणार आहे. वेव्हलेंथ म्हणजे काय, लेंथ ऑफ वेव्ह असं आपण थोडक्यात बोलू शकतो. लेंथ ऑफ वेव्ह और वेव्हलेंथ आपण दाखवतो ह्या सिम्बॉलने, ठीक आहे. या सिम्बॉलला बोलतो वेव्हलेंथ. याला रीड करताना आपण असं रीड करतो लॅम्बडा. याला काय बोलता, लॅम्बडा. दिस इज वेव्हलेंथ. आता वेव्हलेंथ म्हणजे काय असणार आहे, सपोज आता आपण यामध्ये पॅटर्न बघितला, कॉम्प्रेशन रेडिफ्रॅक्शन, कॉम्प्रेशन रेडिफ्रॅक्शन, त्यानंतर कॉम्प्रेशन रेडिफ्रॅक्शन या टाईपमध्ये. वेव्हलेंथ काय असणार आहे, यासाठी साऊंड वेव्हसाठी वेव्हलेंथ असणार आहे. जर आपण यामध्ये दोन कॉम्प्रेशन कन्सिडर केले, दोन सक्सेसिव्ह म्हणजे पाठोपाठचे, ओके, दोन सक्सेसिव्ह कॉम्प्रेशन केले हा आणि हा, तर ही जी लेंथ असणार आहे किंवा दोन सक्सेसिव्ह कॉम्प्रेशनमध्ये असणारा डिस्टन्स जे असणार दॅट डिस्टन्स इज नथिंग बट वेव्हलेंथ. मग कॉम्प्रेशनच का, असं काय की आपल्याला कॉम्प्रेशनच कन्सिडर करायचं, आपण रेडिफ्रॅक्शन सुद्धा कन्सिडर करू शकतो. सो डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह रेडिफ्रॅक्शन इज अगेन अ वेव्हलेंथ. समजलं. वेव्हलेंथ म्हणजे काय, दोन लागोपाठ येणारे कॉम्प्रेशन किंवा दोन लागोपाठ येणारे जे रेडिफ्रॅक्शन आहे त्याच्यामध्ये असणारा जर डिफरन्स असणार किंवा डिस्टन्स असणार दॅट इज नथिंग बट लेंथ ऑफ दॅट वेव्ह, दॅट इज वेव्ह लेंथ. समजलं. लॅम्बडाची व्हॅल्यू काय असणार. आता यामध्ये नेहमी कन्सिडर करा की सेम टर्म पाहिजे, कॉम्प्रेशन पाहिजे और रेडिफ्रॅक्शन पाहिजे आणि पाठोपाठचे पाहिजे. असं नाही की हा कॉम्प्रेशन कन्सिडर केला आणि हा कॉम्प्रेशन कन्सिडर केला आणि मग ही जी लेंथ आहे, दिस इज नॉट वेव्हलेंथ. वेव्हलेंथ नेहमी सक्सेसिव्ह जे कॉम्प्रेशन असेल किंवा सक्सेसिव्ह जे रेडिफ्रॅक्शन असेल त्याच्यामध्ये असणार डिफरन्स असणार आहे. इव्हन कॉम्प्रेशन आणि रेडिफ्रॅक्शन याची जे लेंथ किंवा याच्यातला डिस्टन्स कन्सिडर केला दॅट इज नॉट अ वेव्हलेंथ. समजते. तर आता इथे हा जो ग्राफ ड्रॉ केलेला आहे, हा ग्राफ डेन्सिटी किंवा प्रेशरचा ग्राफ ड्रॉ केलेला आहे. यामध्ये हा जो पीक पॉईंट असणार आहे, पीक पॉईंट इट विल रिप्रेझेंट कॉम्प्रेशन. त्यानंतर जो बॉटम पॉईंट असणार आहे दॅट बॉटम पॉईंट विल रिप्रेझेंट रेडिफ्रॅक्शन. तर आपण बघितलं वेव्हलेंथ म्हणजे काय की दोन कॉम्प्रेशनमध्ये असणारा डिस्टन्स. त्यामुळे बघा इथे आपण लॅम्बडा असं दाखवू शकतो, दोन पीक पॉईंटमध्ये असणारा डिस्टन्स. त्याच पद्धतीने आपण असंही दाखवू शकतो, इथून इथे आपण कन्सिडर केलं त्याच पद्धतीने हा. सो दिस विल बी अगेन अ वेव्हलेंथ. समजलं. सो वेव्हलेंथ म्हणजे काय, दोन कॉम्प्रेशन और दोन रेडिफ्रॅक्शन मध्ये असणारा डिस्टन्स और डिफरन्स इज वेव्हलेंथ. त्यानंतर नेक्स्ट आहे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी माहिती, फ्रिक्वेन्सी काय असते. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, रिपिटेशन, वारंवारता. जसं जर आपण हार्टबीट कन्सिडर केले, लेट्स से हार्टबीट आहे, हार्टबीटचा रेट आहे 60 पर मिनिट, 60 बीट्स पर मिनिट हा हार्टबीटचा रेट आहे. याचा अर्थ काय, 60 बीट्स पर 60 सेकंड पर मिनिट म्हणजे 60 सेकंड. याचा अर्थ काय, 1 बीट पर सेकंड, एका सेकंदामध्ये 1 बीट. सो ही झाली त्याची फ्रिक्वेन्सी. जर मी 120 पर मिनिट कन्सिडर केला तर 120 बीट्स अपॉन 60 सेकंड दॅट विल बी 2 बीट पर सेकंड. ही झाली त्याची फ्रिक्वेन्सी, म्हणजे किती वेळेस रिपीट होत आहे किंवा त्याची वारंवारता काय, दॅट इज फ्रिक्वेन्सी. अनदर एक्झाम्पल, सपोज दोन प्लेस आहे A to B. A to B मध्ये एका तासामध्ये लेट्स से 12 बसेस जात आहे, एका तासामध्ये 12 बसेस जातात. तर ह्या केसमध्ये फ्रिक्वेन्सी किती असणार आहे, 12 बसेस पर आवर. सो दिस इज फ्रिक्वेन्सी, म्हणजे रिपिटेशन किती होते दॅट इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी. मग साऊंडसाठी फ्रिक्वेन्सी काय असणार आहे,
साऊंडसाठी फ्रिक्वेन्सी असणार आहे नंबर ऑफ व्हायब्रेशन और नंबर ऑफ ऑसिलेशन पर सेकंड. नंबर ऑफ व्हायब्रेशन किंवा आपण कन्सिडर करू शकतो नंबर ऑफ ऑसिलेशन पर सेकंड किंवा नंबर ऑफ सायकल सुद्धा आपण बोलू शकतो. पर सेकंड इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी. म्हणजे एका सेकंदामध्ये एखादी गोष्ट किती वेळेस रिपीट होते त्याला आपण बोलतो फ्रिक्वेन्सी. त्यामुळे फ्रिक्वेन्सी जी आहे फ्रिक्वेन्सी असणार आहे नंबर ऑफ व्हायब्रेशन और नंबर ऑफ ऑसिलेशन और नंबर ऑफ सायकल्स पर सेकंड. फ्रिक्वेन्सी आपण दाखवतो एका लेटरनी. ह्या लेटरला असं दाखवतो, याला बोलतात न्यू. काय बोलतो याला? न्यू. काही ठिकाणी फ्रिक्वेन्सी आपण स्मॉल लेटरनी सुद्धा दाखवतो, बट तुमच्या टेक्स्टबुकमध्ये न्यू लेटर यूज केलेलं आहे त्यामुळे आपण न्यूज रेफर करणार आहोत. सो न्यू इज द फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी जी आहे फ्रिक्वेन्सी साऊंडची जी फ्रिक्वेन्सी असते ती काय डिसाईड करते? साऊंडची फ्रिक्वेन्सी डिसाईड करते पिच. पिच हा शब्द तुम्ही ऐकला असेल. पिच, साऊंडचा पिच आपण कन्सिडर करतो, तो हा जो पिच आहे हा पिच डिसाईड होतो फ्रिक्वेन्सीने. आता जर आपण साऊंडची वेव्ह कन्सिडर केली, दोन वेव्ह मी कन्सिडर करते, ठीक आहे. एवढा रिजन मी कन्सिडर केला. एक वेव्ह अशी आहे, दुसरी वेव्ह अशी आहे. आता आपण या वेव्हला फ्रिक्वेन्सीने रिलेट करणार. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय सांगितलं की नंबर ऑफ रिपिटेशन. नंबर ऑफ रिपिटेशन म्हणजे नंबर ऑफ व्हायब्रेशन और नंबर ऑफ ऑसिलेशन पर सेकंड. लेट्स से पर सेकंड मध्ये किती वेव्ह जात आहे ते आपण इथे असं डिनोट केलेलं आहे. एवढा सेम टाइम पिरियड आहे. लेट्स से 1 सेकंडचा टाइम पिरियड आहे. ह्या केसमध्ये जर तुम्ही बघितलं नंबर ऑफ वेव्ह जर तुम्ही काउंट केला, ह्या केसमध्ये नंबर ऑफ वेव्ह जास्त आहे. नंबर ऑफ वेव्ह जास्त आहे म्हणजेच काय, इथे काय जास्त आहे? फ्रिक्वेन्सी. बरोबर, जास्त वेव्ह जात आहे ना, रिपिटेशन जास्त आहे म्हणजे काय, इथे असणार आहे, इथे फ्रिक्वेन्सी जास्त आहे त्यामुळे याला आपण असं बोलू शकतो दिस इज ऑफ हाय फ्रिक्वेन्सी. या केसमध्ये नंबर ऑफ वेव्ह कमी आहे, विरळ आहे, सो दिस इज लो फ्रिक्वेन्सी. त्यामुळे जर तुम्हाला फ्रिक्वेन्सीचा ग्राफ दिलेला असेल, असं या पद्धतीने पॅटर्न दिलेला असेल, तर याचा अर्थ काय? याचा अर्थ काय की इथे बघा नंबर जे आहे जास्त, जर तुम्ही काउंट केले वेव्हचा काउंट नंबर जास्त असणार आहे. सो नंबर ऑफ वेव्स किंवा नंबर ऑफ ऑसिलेशन किंवा नंबर ऑफ रिपिटेशन इज नथिंग बट फ्रिक्वेन्सी. त्यामुळे दिस इज वेव्ह ऑफ हाय फ्रिक्वेन्सी, कंपॅरेटिव्हली दिस इज वेव्ह ऑफ लो फ्रिक्वेन्सी. ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची. आता अगेन कमिंग बॅक टू पिच. आता पिच म्हणजे काय, आपण संगीतामध्ये पिच हा शब्द बऱ्याचदा ऐकतो, म्युझिकमध्ये पिच या शब्दाचा यूज केला जातो. पिच जो असतो हा पिच डिसाईड होतो फ्रिक्वेन्सीमुळे. फ्रिक्वेन्सी डिसाईड द पिच. पिच असतो लो पिच किंवा हाय पिच. तर लो पिच म्हणजे काय? लो पिच चं एक्झाम्पल द्यायला झालं तर लो पिचचे एक्झाम्पल आपण वरती लिहूया. लो पिच फ्रिक्वेन्सी पिच डिसाईड करते. सो लो पिच जे आहे, लो पिच म्हणजे काय, ज्या केसमध्ये फ्रिक्वेन्सी लो असेल दॅट इज लो पिच आणि फ्रिक्वेन्सी जर हाय असेल दॅट मीन्स हाय पिच. पिचचा अर्थ समजतो ना, पिच म्हणजे काय. एक्झाम्पल घेऊ आपण म्हणजे तुम्हाला समजेल की पिच म्हणजे मला काय म्हणायचं आहे. लो फ्रिक्वेन्सी इम्प्लाइज लो पिच, हाय फ्रिक्वेन्सी इम्प्लाइज हाय पिच. लो पिचचं एक्झाम्पल आहे लो पिच लेट्स से गिटार. गिटारचा जो आवाज असतो दॅट इज ऑफ लो पिच. ओके. त्यानंतर लायन्स रोर, सिंहाची जी गर्जना असते तर तो जो आवाज असतो दॅट इज लो पिच. हाय पिचचं एक्झाम्पल आपण इथे लिहूया फ्लूट. बासरी, बासरीचा आवाज कसा असतो दॅट इज ऑफ हाय पिच. त्यानंतर अजून एक्झाम्पल आपण लिहू शकतो बर्ड्स चर्प, पक्ष्यांचा जो आवाज असतो दॅट इज हाय पिच. अजून एक लो पिच आणि हाय पिचचा एक्झाम्पल डिफरन्स जो आहे तो समजण्याचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे मॅन्स व्हॉइस लो पिच आणि वुमन्स व्हॉइस हाय पिच. हा लो पिच आहे, दिस इज हाय पिच. आय होप आता तुम्हाला पिच मधला फरक समजला आहे. पिच कशामुळे डिसाईड होतं? फ्रिक्वेन्सीमुळे डिसाईड होतं. हाय फ्रिक्वेन्सी जर असेल साऊंडची दॅट मीन्स इट इज हाय पिच. लो फ्रिक्वेन्सी असेल दॅट मीन्स लो पिच. हे झालं अबाउट फ्रिक्वेन्सी आपण दाखवतो न्यू या लेटरने. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲम्प्लिट्यूड आपण दाखवतो कॅपिटल एने. ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय, पार्टिकलचं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट कुठून किती असणार आहे फ्रॉम द मेन पोझिशन. ही असणार आहे मेन पोझिशन, बरोबर. कारण याच्या खालीवरच पार्टिकल मूव्ह होतं असं आपण वेव्हच्या फॉर्ममध्ये कन्सिडर करू शकतो. तर पार्टिकलचं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट किती असणार दॅट इज नथिंग बट ॲम्प्लिट्यूड. साऊंडच्या केसमध्ये ॲम्प्लिट्यूड काय डिस्क्राईब करतं? ॲम्प्लिट्यूड डिस्क्राईब करतं साऊंडची इंटेन्सिटी. इंटेन्सिटी म्हणजे काय, तीव्रता. साऊंड किती तीव्र आहे ते कोण डिसाईड करतात?
ॲम्प्लिट्यूड डिसाईड करतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही स्पीकरचं व्हॉल्यूम वाढवता म्हणजे काय, त्या केसमध्ये तुम्ही साऊंडचा ॲम्प्लिट्यूड वाढवताय त्यामुळे साऊंडची इंटेन्सिटी वाढणार आहे. ज्यावेळेस तुम्ही स्पीकरचं व्हॉल्यूम कमी करताय त्यावेळेस तुम्ही ॲम्प्लिट्यूड कमी करताय म्हणजे इंटेन्सिटी कमी होणार आहे. समजले 3 पॅरामीटर. वेलॉसिटी ऑफ साऊंड. आता वेलॉसिटी ऑफ साऊंड काय असतं ते बघण्यासाठी आपल्याला एक सिंपल एक्सपेरिमेंट करायचं आहे. वेलॉसिटी आपण बघितलं. वेलॉसिटी म्हणजे काय असतं, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, बरोबर. आपण वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंटला आपण या केसमध्ये डिस्टन्स बोलू शकतो, राईट. सो दॅट इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. तो जो एक्सपेरिमेंट आहे तो एक्सपेरिमेंट आपण वेलॉसिटीची टर्म समजल्यानंतर बघूया काय आहे. सो वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम आपण असं कन्सिडर करू शकतो. आपण कसली वेलॉसिटी बघतोय, आपण साऊंड वेव्हची वेलॉसिटी बघतोय. साऊंड वेव्हची वेलॉसिटी बघतो म्हणजेच काय, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय दॅट वेव्ह इन युनिट टाइम असं आपण कन्सिडर करू शकतो. वेव्हचा डिस्टन्स म्हणजे काय, त्या वेव्हवरचा जर आपण एखादा पार्टिकल कन्सिडर केला तर ह्या पार्टिकलनी युनिट टाइममध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला, दॅट इज नथिंग बट वेलॉसिटी ऑफ दॅट साऊंड वेव्ह. त्यामुळे आपण याला असं लिहू शकतो, व्हॉट इज वेलॉसिटी ऑफ साऊंड वेव्ह. वेलॉसिटी ऑफ साऊंड वेव्ह इज डिस्टन्स कवर्ड और ट्रॅव्हल by particle, distance covered by a particle on a wave in unit time is called as velocity. velocity आपण डिनोट करतो v नी. आता डिस्टन्स आपण कन्सिडर केलं ज्यावेळेस आपण वेव्हचा विचार करतोय. डिस्टन्स ज्यावेळेस येणार आहे, डिस्टन्स म्हणजेच काय, या केसमध्ये असणार आहे वेव्हलेंथ, बरोबर. वेव्हची लेंथ दोन कॉम्प्रेशनमध्ये असणारा डिफरन्स दॅट इज वेव्हलेंथ साऊंड वेव्हसाठी. त्यामुळे डिस्टन्स म्हणजेच काय असतं, डिस्टन्स काय असणार, इथे असणार डिस्टन्स इज वेव्हलेंथ, लेंथ ऑफ वेव्ह इन पर युनिट टाइम म्हणजे इथे काय असणार, आपण त्याला कन्सिडर करू कॅपिटल सी, दॅट इज टाइम पिरियड. टाइम पिरियड म्हणजे काय असतं, एक ऑसिलेशन पूर्ण होण्यासाठी किती टाइम लागला. टाइम टेकन बाय पार्टिकल टू कंप्लीट वन ऑसिलेशन इज कॉल्ड एज कॅपिटल T, दॅट इज टाइम. त्यामुळे V इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन टी. या केसमध्ये हा जो टाइम आहे, टाइम आणि फ्रिक्वेन्सी जर आपण कन्सिडर केली, ह्या दोन टर्म टाइम आणि फ्रिक्वेन्सी याच्यामध्ये रिलेशन असतं T इज इक्वल टू 1/f. ठीक आहे, T इज इक्वल टू 1/f हे रिलेशन असतं. त्यामुळे आपण असं लिहू शकतो V इज इक्वल टू लॅम्बडा इंटू 1/t. V इज इक्वल टू लॅम्बडा इंटू f म्हणण्यापेक्षा इथे आपण न्यू बोलूया, न्यू. सो V इज इक्वल टू लॅम्बडा इंटू न्यू हे एक रिलेशन आपल्याला इथे मिळालं. त्याचा अर्थ काय, याला आपण कसं लिहू शकतो, वेलॉसिटी ऑफ साऊंड वेव्ह इज इक्वल टू वेव्हलेंथ इंटू फ्रिक्वेन्सी. हे खूप जास्त इम्पॉर्टंट रिलेशन आहे. वेव्हलेंथ इंटू फ्रिक्वेन्सी दॅट इज नथिंग बट वेलॉसिटी. हे खूप इम्पॉर्टंट रिलेशन आहे. हे रिलेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यावर आधारित बरेचसे न्यूमरिकल्स तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितलेले असतात. सो वेलॉसिटी इज इक्वल टू लॅम्बडा इंटू न्यू और वेलॉसिटी इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ वेव्हलेंथ इंटू फ्रिक्वेन्सी. किंवा जनरली तुम्हाला आता फ्रिक्वेन्सीच्या टर्म्समध्येच व्हॅल्यूज दिलेल्या असणार. ज्यावेळेस टाइम दिलेला असेल त्यावेळेस तुम्ही फक्त या आपल्याला माहिती की फ्रिक्वेन्सी आणि टाइम याच्यामध्ये काय रिलेशन आहे, T इज इक्वल टू 1/a. त्यामुळे फक्त तुम्ही इथे न्यूच्या ऐवजी तुम्ही फक्त T ची व्हॅल्यू इथे पुट करू शकता, न्यू इज इक्वल टू 1/t. सो दिस इज इम्पॉर्टंट रिलेशन, V इज इक्वल टू लॅम्बडा इंटू न्यू. हे एक्सपेरिमेंट बोललेले, तो एक्सपेरिमेंट काय आहे ते आपण बघूया. सिंपल एक्सपेरिमेंट आहे. काय करा, तुम्ही दोन मित्र अशा ठिकाणी जा की जिथे लोखंडाचे पाईप असेल किंवा लोखंडाचे रॉड असेल. मे बी काही जिने असेल, काही जिने बघा जिन्यांमध्ये असे आयर्न रॉड्स असतात ते असतील किंवा काही कंपाऊंड असेल. बरं, तुम्हाला कुठे ते मिळून जातील. आयर्न रॉड असणार ठिकाणी तुम्ही फक्त जा. काय करा, तुम्ही दोघं तिथे जा. त्यानंतर एक जण एका एंडला उभं राहा. एक जण लेट से इथे एक जण उभा आहे, दुसऱ्या व्यक्तीने 20 to 25 फीट डिस्टन्स एवढ्या अंतरावरती इथे उभं राहा. ओके, लेट से बी म्हणजे तुम्ही आहात. तर काय करा, तुम्ही ए ला सांगा की हा जो आयर्न रॉड आहे, लेट से इथे एक आयर्न रॉड आहे, या आयर्न रॉडमध्ये टॅप कर किंवा एखादा स्टोन घे, खडा घे, तो खडा त्याच्यावरती मार. ॲट द सेम टाइम ज्यावेळेस तो इथे खडा मारणार आहे त्यावेळेस तुम्ही इथे ह्या ठिकाणी उभे राहून हा जो इथे जे आयर्न रॉड्स असणार इथे तुम्ही कान लावून उभे राहा. ओके, आणि आता तुम्ही चेक करा तुम्हाला आवाज कसा येतो. आवाज कसा येतो म्हणजे काय बघा, काय होणार आहे ज्यावेळेस तुम्ही एक्सपेरिमेंट करून बघा किंवा हे तुम्ही केलेलं पण असं खेळता ही गोष्ट केलेली असेल, पण त्याच्या मागे काय लॉजिक होतं ते तुम्हाला समजलं नसेल. ज्यावेळेस इथे हा व्यक्ती याच्यावरती टॅप करणार किंवा दगड मारणार आहे त्यावेळेस काय होणार, आवाज येणार आहे, दॅट इज अ साऊंड वेव्ह. आता साऊंड वेव्ह जाईल, ही साऊंड वेव्ह
इथून जर तुम्ही बघितलं, दिस इज आयर्न रॉड. आयर्न रॉड म्हणजे काय? मेटल आहे. मेटल आहे म्हणजे काय? दिस इज सॉलिड. ठीक आहे. आता ही जी साऊंड वेव्ह आहे, ही साऊंड वेव्ह आपल्याला माहिती आहे साऊंड वेव्हला मीडियम पाहिजे असतं पास ऑन होण्यासाठी. साऊंड वेव्ह सॉलिडमधनं पास होणार आहे. साऊंड वेव्ह सॉलिड ह्या मीडियममधनं पास होणार आहे, ॲज वेल ॲज एअरमधून सुद्धा पास होणार आहे. हवा आहे आजूबाजूला, एअरमधून सुद्धा पास होणार आहे. त्यामुळे साऊंड वेव्ह ए टू बी पास होते थ्रू सॉलिड अँड थ्रू एअर. या दोन मीडियममधून पास होते. अग्री? ठीक आहे, समजलं इथपर्यंत? ज्यावेळेस तुम्ही कान द्याल तर तुम्हाला असं लक्षात येईल की या पाईपमधून तुम्हाला सगळ्यात आधी त्याचा आवाज येणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला हवेमधून सुद्धा त्या टॅपिंगचा आवाज येणार, किंवा ज्यावेळेस दगड इथे मारला जाईल तो आवाज सगळ्यात आधी तुम्हाला याच्यामधून ट्रान्सफर होतो असं फील होईल आणि त्यानंतर तुम्हाला हवेमधून सुद्धा तो ट्रान्सफर झाला असं फील होईल. म्हणजे तुम्हाला त्या पद्धतीने आवाज येणार आहे. याचा अर्थ काय की जो साऊंड आहे, साऊंड दोन मीडियममधून ट्रान्सफर झाला. एकदा सॉलिडमधून पण झाला, एअरमधून पण झाला. बट सॉलिडमधनं म्हणजे मेटल रॉडमधनं पास झालेला साऊंडचा आवाज आधी आलेला आहे, अगोदर आलेला आहे. अगोदर आलेला आहे म्हणजेच काय, सॉलिडमधून जी साऊंड वेव्ह आहे ती फास्ट मूव्ह होते कम्पेअर्ड टू एअर. इथे आपण घेऊ स्लो. एक्सपेरिमेंटचं कन्क्लुजन काय झालं की जर आपण साऊंड जे आहे तो दोन मीडियममधून पास केला तर सॉलिडमधनं साऊंड वेव्ह फास्ट पास होते कम्पेअर्ड टू एअर. अजून एक एक्सपेरिमेंट, आता आपण सॉलिड आणि एअर कन्सिडर केला, आपण एअर आणि लिक्विडचं कन्सिडर केलं. जर आपण स्विमिंग पूलचं एक्झाम्पल घेतलं, लेट्स से स्विमिंग पूलमध्ये पाण्याच्या खाली कोणतरी टाळी वाजवली अशी. ठीक आहे, टाळी वाजवली आणि दोन व्यक्ती पाण्यामध्ये उभे अंडर वॉटर आहे. एका व्यक्तीने टाळी वाजवली, दुसरी व्यक्ती तिथेच उभी आहे. तर दुसऱ्या व्यक्तीला लगेच इमिडिएटली आवाज येणार आहे आणि तेच एखाद्या व्यक्ती स्विमिंग पूलच्या बाहेर उभा असेल त्या व्यक्तीला तो आवाज जाण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. याचा अर्थ काय, या ठिकाणी सुद्धा साऊंड जो आहे तो लिक्विडमध्ये फास्ट मूव्ह झाला, एअरमध्ये स्लो मूव्ह झालेला आहे. तर जर आपण हे कम्पेअर केले, डिफरंट स्पीड्स कम्पेअर केले साऊंड वेव्हचे, तर आपल्याला लक्षात येईल, म्हणजे याचा सायंटिफिक स्टडी सुद्धा झालेला आहे. तर त्याच्या अकॉर्डिंग साऊंड वेव्ह जी आहे ती सॉलिडमध्ये फास्ट मूव्ह होते, त्यानंतर लिक्विडमध्ये आणि त्यामध्ये एअरमध्ये. म्हणजे स्पीड असं असतो, सगळ्यात फास्ट ती सॉलिडमध्ये मूव्ह होणार, त्यानंतर लिक्विडमध्ये आणि एअरमध्ये कम्पॅरेटिव्हली स्लो साऊंड वेव्ह मूव्ह होणार आहे. समजलं काय आपण काय कन्क्लुजन केलं ते? आता हे असं का होत असेल, म्हणजे सॉलिडमध्ये का फास्ट मूव्ह होत असेल, लिक्विडमध्ये कम्पॅरेटिव्हली स्लो आणि एअरमध्ये अजून स्लो का होत असेल, तर त्याच्या मागे रिझन काय असणार बघा. सॉलिड, लिक्विड आणि एअर आपल्याला माहिती, तीन गोष्टी. सॉलिड म्हणजे एखादा मेटल, त्याच्यामध्ये जर तुम्ही पार्टिकल्स बघितले असे टाईटली पॅक्ड असतात, बरोबर. मेटलमध्ये खूप सारे पार्टिकल म्हणजे अगदी टाईटली पॅक्ड असतात. जर आपण लिक्विड कन्सिडर केलं तर लिक्विडमध्ये कम्पॅरेटिव्हली त्याचे थोडेसे विखुरलेले असतात, विरळ असतात. एअर जर कन्सिडर केला तर एअरमध्ये पार्टिकल्स असे असतील. ठीक आहे, सॉलिडमध्ये इन सॉलिड पार्टिकल्स आर टाईटली पॅक्ड. साऊंड म्हणजे काय असणार, साऊंड इज अ व्हायब्रेशन आपण बोलू शकतो. तर यामध्ये काय होतं, पार्टिकल्स असे एकमेकांच्या जवळ आहे, त्यामुळे साऊंड वेव्ह ट्रान्सफर होण्यासाठी खूप सारे पार्टिकल्स आहेत. त्यामुळे ही जी मुवमेंट आहे, ही मुवमेंट खूप जास्त फास्ट होते. ठीक आहे, यामध्ये जर मी कन्सिडर केले पार्टिकल जे आहे ते विरळ आहे, त्यामुळे यामध्ये पार्टिकल विरळ आहे, त्यामुळे साऊंडची जी मुवमेंट आहे ती स्लो होणार आहे. थर्ड केसमध्ये पार्टिकल्स आहे ते खूप जास्त दूर आहे एकमेकांपासून, त्यामुळे ट्रान्सफर होण्यासाठी वेळ लागतोय. या केसमध्ये वेळ होणार आहे, त्यामुळे जी वेव्ह आहे ती वेव्ह ट्रान्सफर होण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे असं आपण बोलतो की साऊंड वेव्ह जे आहे, साऊंड वेव्ह सगळ्यात फास्ट कशामध्ये मूव्ह होते, सॉलिडमध्ये, त्यानंतर लिक्विडमध्ये, त्यानंतर एअरमध्ये. तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये एक टेबल दिलेला आहे, त्यामध्ये डिफरंट मटेरियल म्हणजे सॉलिड मटेरियलचे काही एक्झाम्पल आहे, लिक्विडचे आहे, काही एअरचे आहे. तर त्यामध्ये साऊंड वेव्ह पास केलेली असताना कोणते कोणते रिडिंग्स मिळाले किंवा कोणती कोणती वेलोसिटी मिळाली ती नोट डाऊन केलेली आहे. तो टेबल सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. सर कन्क्लुजन काय आहे की साऊंड वेव्ह जे आहे, साऊंड वेव्ह ट्रॅव्हल फास्टेस्ट इन सॉलिड, देन इन लिक्विड अँड देन इन एअर. रिझन काय आहे की यामध्ये इन सॉलिड द पार्टिकल्स आर टाईटली पॅक्ड. Sound is a vibration, therefore there are number of particles and hence this vibration get passed easily in solid. Liquids particles are loosely packed and therefore sound takes time to travel. Air मध्ये सुद्धा तसंच असतं, particle are farthest apart and therefore sound wave takes time to travel in air. क्लिअर आहे? हे कन्क्लुजन आपण काढलं होतं साऊंड बद्दलचं. त्यानंतर पुढे आता आपल्याला बघायचं आहे की ही जी वेलोसिटी ऑफ साऊंड असते ती कशावर किंवा कोणत्या फॅक्टर्सवरती डिपेंडंट असते. तर त्यामध्ये आपल्याला कन्सिडर करायचे आहे 3 फॅक्टर्स. टॉपिक आहे वेलोसिटी ऑफ साऊंड इन गॅसियस मीडियम. जर आपण गॅसियस मीडियम कन्सिडर केला तर त्यामध्ये वेलोसिटी कशावरती डिपेंडंट असते ते आपल्याला चेक करायचं आहे. वेलोसिटी ऑफ साऊंड इन गॅसियस मीडियम यामध्ये 3 गोष्टी आहेत. पहिला आहे टेम्परेचर. टेम्परेचर म्हणजे कॅपिटल टीने आपण डिनोट करू टेम्परेचर. सेकंड आहे डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे काय, रो या लेटरने दाखवते, याला बोलतो रो. ओके,
डेन्सिटी आपण दाखवतो रो या लेटरने. डेन्सिटी म्हणजे काय? डेन्सिटी म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी म्हणजे काय? मास अपॉन व्हॉल्यूम. सो डेन्सिटी आणि थर्ड आहे मॉलिक्युलर वेट. मॉलिक्युलर वेट म्हणजे वेट ऑफ मॉलिक्युल किंवा वेट ऑफ मोल ऑफ एन ॲटम. एक्झाम्पल जर आपण ऑक्सिजन कन्सिडर केलं, ऑक्सिजन म्हणजे O2, यामध्ये ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास किंवा ॲटॉमिक वेट आहे 16. त्यामुळे याचं मॉलिक्युलर वेट किती असणार आहे? 2 × 16 दॅट इज इक्वल टू 32 झालं मॉलिक्युलर वेट. तर वेलोसिटी ऑफ साऊंड इन गॅसियस मीडियम हे या 3 फिजिकल कंडिशन्सवरती डिपेंडंट असतं. इथे आपण मेन्शन करू शकतो फिजिकल कंडिशन. तर त्यामध्ये एक कंडिशन आहे टेम्परेचर, सेकंड आहे डेन्सिटी आणि थर्ड आहे मॉलिक्युलर वेट. डेन्सिटीचा अर्थ समजतो ना? डेन्सिटी म्हणजे काय? मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणजे दिलेल्या व्हॉल्यूममध्ये किती मास बसलेला आहे, किती डेन्स आहे आयटम, दॅट इज नथिंग बट डेन्सिटी. सपोज 2 बॉक्स घेतले मी. एक बॉक्स आहे, ह्या बॉक्समध्ये मी अगदी टॉप टू बॉटम लेट्स काहीतरी पुट केलेलं आहे. लेट्स मी याच्यामध्ये बुक्स भरले, अगदी टॉप टू बॉटम खचाखच भरलेले आहे. तसंच एक त्याच साईजचा एक बॉक्स घेतला मी, यामध्ये थोडेफार मी बुक्स भरलेले आहे. तर या केसमध्ये याची डेन्सिटी जास्त असणार आहे, कारण यामध्ये यामध्ये जे काही आयटम्स आहेत ते आयटम्स डेन्सली पॅक्ड आहे. सो याची डेन्सिटी जास्त असणार आहे. मास अपॉन व्हॉल्यूम. दिलेल्या व्हॉल्यूममध्ये किती मास आहे इज नथिंग बट डेन्सिटी. या 3 फॅक्टरवर कसं डिपेंडंट असतं. जर आपण टेम्परेचर कन्सिडर केलं तर वेलोसिटी ऑफ साऊंड याचं एक रिलेशन आहे. वेलोसिटी ऑफ साऊंड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू √T. वेलोसिटी ऑफ साऊंड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू √T. सगळ्यात आधी डायरेक्ट आणि इनव्हर्स रिलेशन काय ते समजतं. आपण मॅथमॅटिक्समध्ये बघितलं आहे डायरेक्ट म्हणजे काय आणि इनडायरेक्ट म्हणजे काय. इनडायरेक्टला इनव्हर्स सुद्धा बोलतात. डायरेक्ट रिलेशन म्हणजे काय? एक क्वांटिटी वाढली तर दुसरी क्वांटिटी वाढणार, और एक क्वांटिटी कमी झाली तर दुसरी क्वांटिटी कमी होणार. याचं एक्झाम्पल आहे डायरेक्ट रिलेशनचं. सपोज तुम्ही एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होत आहे. जेवढा जास्त तुम्ही स्पीड वाढवणार, गाडीचा स्पीड जेवढा जास्त वाढवणार तेवढा जास्त डिस्टन्स तुम्ही ट्रॅव्हल करणार. ठीक आहे. गाडीचा स्पीड वाढला, डिस्टन्स ट्रॅव्हल सुद्धा वाढणार आहे. गाडीचा स्पीड कमी केला, डिस्टन्स ट्रॅव्हल सुद्धा कमी होणार आहे. याचा अर्थ काय? इथे स्पीड आणि डिस्टन्स ट्रॅव्हल हे कोणत्या रिलेशनमध्ये आहे? डायरेक्ट रिलेशनमध्ये आहे. इनव्हर्स रिलेशनचं एक्झाम्पल किंवा इनडायरेक्ट रिलेशनचं एक्झाम्पल, एक क्वांटिटी वाढली दुसरी क्वांटिटी कमी होणार, एक क्वांटिटी कमी झाली दुसरी क्वांटिटी वाढणार. याचं आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. अगेन स्पीड जर मी वाढवला तर त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारा टाइम कमी होतोय. स्पीड वाढवला, टाइम कमी होतो. सो दिस इज एक्झाम्पल ऑफ इनडायरेक्ट रिलेशन. डायरेक्ट वेलोसिटी ऑफ साऊंड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टी. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, हे रूट साइन कधीच विसरायचे नाही. V इज नॉट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी, V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टी. त्याच पद्धतीने डेन्सिटीसाठी आहे वेलोसिटी ऑफ साऊंड इन गॅसियस मीडियम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू अंडर रूट डेन्सिटी, अंडर रूट रो. ठीक आहे. इथे सुद्धा रूट आहे. ओके. बट इथे इनव्हर्स रिलेशन, इथे डायरेक्ट रिलेशन आहे, इथे इनव्हर्स रिलेशन आहे. मॉलिक्युलर वेटसाठी सुद्धा रिलेशन आहे 1/√m. हे 3 रिलेशन आपल्याला इथे लक्षात ठेवायचे आहे. समजलं? आता यामध्ये बघा काय लक्षात घ्या, प्रत्येक ठिकाणी स्क्वेअर रूटचं साइन आहे. टेम्परेचरसाठी डायरेक्ट रिलेशन आहे, डेन्सिटी आणि मॉलिक्युलर वेटसाठी इनव्हर्स किंवा इनडायरेक्ट रिलेशन आहे. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं, सपोज टेम्परेचर टेम्परेचर आहे. टेम्परेचर आता मी 4 टाइम्स वाढवलं तर त्याचा वेलोसिटीवर काय इफेक्ट होणार ते आपण चेक करूया. जर टेम्परेचर 4 टाइम्स केलं तर वेलोसिटीवर काय इफेक्ट होणार. V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू √T. त्यामुळे आपण असं लिहू शकतो V1/V2. जर आपण 2 वेलोसिटीज कन्सिडर केल्या ॲट 2 टेम्परेचर तर V1/V2 इज इक्वल टू √T1/√T2. डायरेक्ट रिलेशन आहे. ज्यावेळेस मी रेशो घेणार त्यावेळेस V1/V2 इज इक्वल टू √T1/√T2. यालाच आपण असं लिहू शकतो √T1/T2. राईट. आता यामध्ये T1 म्हणजे काय? इनिशियल टेम्परेचर आणि T2 म्हणजे काय? नंतरचं टेम्परेचर. Therefore V1/V2 इज इक्वल टू T1 म्हणजे किती? T आणि त्यानंतर T2 म्हणजे किती? 4T अंडर रूट. V1/V2 इज इक्वल टू 1/√4 म्हणजे काय? 1/√4 आहे, √4 म्हणजे 2, सो 1/2. याचा अर्थ काय? V2 इज इक्वल टू ट्वाइस ऑफ V1. V2 म्हणजे काय? नंतरची वेलोसिटी आधीच्या वेलोसिटीच्या डबल आहे. याचा अर्थ काय? ज्यावेळेस मी टेम्परेचर 4 टाइम्स करणार आहे त्यावेळेस वेलोसिटी होणार आहे डबल. साऊंडची वेलोसिटी होणार आहे डबल. हे एक आपल्याला समजलं. त्याच पद्धतीने आता आपण बघूया, आपण डेन्सिटी जर सपोज 4 टाइम्स केली तर काय होणार आहे. लेट्स से डेन्सिटी 4 टाइम्स केली, अगेन सेम होणार आहे. आपण ह्याच पद्धतीने रेशो घेऊ V1/V2. इनव्हर्स रिलेशन आहे त्यामुळे काय होणार आहे, इथे असणार आहे √2, इथे असणार आहे √1. V1/V2. आता काय सांगितलं आपण, डेन्सिटी 4 टाइम्स केलेली आहे म्हणजे नंतरची डेन्सिटी इनिशियल डेन्सिटीच्या 4 टाइम्स आहे. √4 म्हणजे 2. सो V1 इज इक्वल टू ट्वाइस V2. नंतरची वेलोसिटी इनिशियल वेलोसिटीच्या हाफ आहे. तर ह्या केसमध्ये वेलोसिटी होते हाफ. आपण काय करतोय,
पहिल्या केसमध्ये टेम्परेचर 4 टाइम्स केलं, दुसऱ्या केसमध्ये डेन्सिटी 4 टाइम्स केली. टेम्परेचर 4 टाइम्स केलं, वेलोसिटी डबल झाली. इथे आपण डेन्सिटी 4 टाइम्स केली, वेलोसिटी हाफ झालेला आहे. मॉलिक्युलर वेटसाठी सुद्धा याच पद्धतीचं रिलेशन फॉलो होणार आहे. ज्यावेळी मॉलिक्युलर वेट आपण 4 टाइम्स करणार त्यावेळेस वेलोसिटी हाफ होणार आहे. म्हणजे मॉलिक्युलर वेट आपण 4 टाइम्स इन्क्रीज केलं तर वेलोसिटी हाफ होणार आहे. ते आहे बेसिक रिलेशन. आपल्याला लक्षात ठेवायचं की दिस इज फॉर गॅसेस मीडियम. 3 गोष्टी आपण कन्सिडर केल्या, टेम्परेचर, डेन्सिटी, मॉलिक्युलर वेट. तिन्ही ठिकाणी स्क्वेअर रूटचं साइन आहे. टेम्परेचरची डायरेक्ट रिलेशन आहे, डेन्सिटी मॉलिक्युलर वेट सोबत इनडायरेक्ट रिलेशन आहे. ऑल्सो वेलोसिटी ऑफ साऊंड एक फिक्स टेम्परेचरसाठी, एवढी गोष्ट लक्षात ठेवा, फिक्स टेम्परेचरसाठी वेलोसिटी ऑफ साऊंड प्रेशरवर कधीच डिपेंडंट नसते. नॉट डिपेंडंट ऑन प्रेशर. ओके, कॉन्स्टंट टेम्परेचरसाठी वेलोसिटी प्रेशरवरती डिपेंडंट नसते. ही एक गोष्ट सुद्धा तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे.